रामराम मंडळी, मी संदेश. आपण आपल्या नवीन लावलेले ऊसात आहे ना तास घालीत होतो. तुम्हाला कसं वाटतंय या ऊसाला बारीकपणी तास घातली पाहिजेत का? कारण की तास घातल्यामुळं हे फटीतलं गावात वगैरे असतं हे मरतं सगळं. आणि काय आणि भर लागल्यामुळं आहे ना ऊसाचा फुटवा पण जोरदार होतो. तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काय अजून आधुनिक पद्धत असन किंवा कोणती पद्धत असन की ऊसाचा फुटवा किंवा हिरवागार होण्यासाठी कोणती औषधं वगैरे असतील तर हे कमेंटमध्ये नक्की. मित्रांनो, ऊसाला भर लागली ना ऊसाचा फुटवा पण चांगला होतो. हे बैलांच्या पाळीनी शक्य आहे. तुम्ही ट्रॅक्टर घाला किंवा अजून कशाने त्याला भर लावायचा प्रयत्न करा, पण ती प्रॉपर पहिल्यावानी भर जात होती ती तशी कधीच जात नाही. ती फक्त बैलाच्या अवतानी किंवा बैलाच्या अवजाराने किंवा बैलाच्या मशागतीनेच ते शक्य आहे. बघा कशा प्रकारे आपलं वावर पण बघा कशा प्रकारे भुसभुशीत होते एकदम टकार मध्ये. त्याला म्हणतात खरीशी. मित्रांनो, हे बघा मी बारीक होतो तेव्हा हे पेरूचं झाड लावलं होतं. त्याला खूप वर्ष आली. आता त्या पेरूला बरेच वर्ष आले. पेरू वगैरे येतात. हे पहा चांगले मोठमोठे पेरू येतात हे. आणि हे पेरू लाल पेरूचं झाड आहे. हे आम्हाला शाळेत रोपवाटिका म्हणून दिलं होतं, म्हणून आम्ही घरी लावलं होतं. जवळजवळ 10 ते 11 वर्ष झाले असं हे पेरूचं झाड लावलं आपण. हे पेरू लाल आतून हा पेरू लाल आहे. अजून तो पूर्ण झाला नाही त्यामुळे लाल दिसणार नाही. तुम्ही म्हणता लाल पेरू कुठं गेला, पण नाही मस्त आहे. पण तेव्हा आम्हाला शाळेत रोप वाटली जायची तेव्हा आम्हाला हे पेरूचं झाड भेटलं होतं आणि ते आम्ही घरी लावलं होतं. ते आता हे फळ आपण खातोय. त्यामुळे झाडे लावा झाडे जागवा. आपली पुढच्या पिढीला झाडांची खूप आवश्यकता आहे. कारण की पाऊस झालं किंवा काय झालं, क्लायमेट पण बघू शकता पावसाचं झालंय कसं मस्त आहे. एकदम गावाकडचं वातावरणच भारी असतं मित्रांनो.